स्क्रीन सगळ्यांना दिसते ना? हम्म. मला आवाज नाही आला, एकदा कन्फर्मेशन द्या, स्क्रीन दिसते ना? हॅलो, माझा आवाज येतोय का? हो, आवाज येतोय आणि स्क्रीन दिसते. दिसते. आता अनशेअर केली वाटते. हो, तेच तुम्ही रिप्लाय कोणी केला नाही म्हणून मी चेक करायला आलो की माझा अनम्यूट नाही ना. हम्म. ओके, ठीक आहे. ओके. तर आता आपण बघत होतो की असं पण पॉसिबल आहे. म्हणजे तुम्हाला टाईप माहित नसेल तरी पण गोष्टी अचिवेबल आहेत. पण जावा, जर तुम्ही जावा डेव्हलपर असाल किंवा प्रॉपर जावा कोडर असाल तर इट इज नॉट अ गुड वे ऑफ कोडिंग. एक चांगली पद्धत नाही, कारण ऑप्टिमाइज कोडिंग नाहीये ती. ठीक आहे. त्यामुळे बेटर की तुम्ही टाईप जर माहिती असेल तर लिहा. पण माहित नसला तरी फरक पडत नाही, आपलं काम भागतंय. नॉर्मल तुम्ही फक्त इथं एक्सेप्शन जर लिहितंय तर 100 टाईप तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, आपलं काम भागतंय. पण म्हणून इंटरव्ह्यूला असं करू नका, निदान 3 तरी आपले हे जे सिंपल सिंपल टाइप्स आहेत तुमचे, ते लक्षात ठेवा. निदान ते सांगता आले पाहिजे, की विचारतात की कुठले कुठले टाइप्स ऑफ एक्सेप्शन्स आहेत अनचेक, तुम्हाला माहिती आहेत का? तर ते विचारतात, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही आता एक कॅच ब्लॉक आहे, एक ट्राय ब्लॉक आहे, त्याला आता तुम्ही हे करताय. ठीक आहे. पण आधी आपण असं करत होतो. तर एक तर तुम्हाला जर तुम्ही शुअर नसाल की याच्यात कुठलं एक्सेप्शन आहे, तर तुम्हाला एक वेगळा असतो की तुम्ही याला मल्टिपल कॅच लिहू शकता. ठीक आहे. जसं की आता तुम्हाला वाटतं की उद्या याला अरे इंडेक्स आउट ऑफ पॉईंट येईल, तर तुम्ही असं त्याला लिहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला उद्या वाटतंय की इथं आपलं आधी कुठलं आपण केलं होतं अरिथमॅटिक येईल, तर तुम्ही ते अरिथमॅटिक लिहू शकता. ठीक आहे. अरिथमॅटिक एक्सेप्शन आपलं नाव आधीचं काय होतं, अरिथमॅटिक. हा, उद्या तुम्हाला वाटलं अरिथमॅटिक येईल तर तुम्ही अरिथमॅटिक लिहू शकता. उद्या तुम्हाला वाटलं तिसरं जर एक्सेप्शन येईल, नंबर फॉर्मॅट येईल. ठीक आहे. तर तुम्ही इथं नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन लिहू शकता. नंबर फॉर्मॅट साहेब होते कॅपिटल असेल. हा, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन लिहू शकता. तर असे एका ट्रायला मल्टिपल कॅच ब्लॉक्स अलाउड आहेत. ठीक आहे. असं तुम्ही शुअर नसाल तर तुम्ही असं पण लिहू शकता की कुठलं येणार आहे, या तीन मधलं एखादं येईल, मग जे येईल त्याच्यात तो घुसेल. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर शुअर नसाल तर तुम्ही असे मल्टिपल काय देऊ शकता, याच्यात त्याच्यात देऊ शकता. ठीक आहे. तर त्याच्यात जे आलं आता त्याच्यामध्ये तू घुसला, तर कुठला आलं इंडेक्स आउट ऑफ पॉईंट, त्यामुळे तो बाकीच्या कॅच मध्ये घुसला नाही. जे आलं होतं त्याच्यामध्येच तो गेला. जरी ते अरिथमॅटिक आला असतं तर तो अरिथमॅटिकच्या कॅच मध्ये घुसला असता. ठीक आहे. तर अशी पण प्रोव्हिजन अलाउड आहे की सिंगल ट्राय मल्टिपल कॅचेस हे तुम्ही देऊ शकता. पण हे तुम्ही परत बघता ना की हे असं करणं म्हणजे आता उद्या 50 एक्सेप्शन्स आहेत, तर असे 50 टाईप तुम्हाला लिहायला लागतील जर तुम्ही शुअर नसाल तर. म्हणजे थोडक्यात हे अशी कंडिशन आली आहे बघा ही, की असे 50 हॉस्पिटल तुम्हाला बांधून ठेवायला लागतील. ठीक आहे. असे 50 क्रॅच ब्लॉक तुम्हाला लिहून ठेवायला लागतील. आणि तुम्ही जर शुअरच नसाल तर मग काय करा, बेटर ह्यातले 50 कॅच ब्लॉक लिहिण्यापेक्षा एकच लिहा, की जो मी तुम्हाला सगळं सांगितलं जनरिक एक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल बांधा त्याच्यामध्ये सगळं कव्हर आहे. एक्सेप्शन ई असं लिहा, म्हणजे बाकीची केअर तो करेल, प्रोव्हाइडेड तुमच्या परफॉर्मन्सचा परफॉर्मन्स तुमचा ढासळेल थोडा. ठीक आहे, कोडचा पण ते पॉसिबल आहे. म्हणजे हे वेगवेगळे वेज आहेत त्याच्यात तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. आता फक्त आपण पटकन चेक बद्दल बघू आणि मग पुढल्या ह्याच्यात आपण थोडंसं एक्सेप्शन हँडलिंगच्या म्हणजे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स रिलेटेड आहे त्या गोष्टी बघू, म्हणजे ते कॉम्बिनेशन्स असतात ते. आणि फायनली ब्लॉक राहिलाय तो त्याच्यामध्येच येईल, तो बघू पुढल्या ह्याच्यामध्ये. आता फक्त 1 मिनिटामध्ये आपण चेक्ड एक्सेप्शनच बद्दल बघू. चेक्ड. ठीक आहे. फ्लो मध्ये आहोत म्हणून.
ठीक आहे, कारण हा फ्लो मध्ये तुम्हाला मी चेक अनचेक सांगितलंय. तर त्याच्यामुळे एका गोष्टीबद्दल आपण बोलणारच नाही, तर उद्या परत ते आपल्याला थोडा पहिल्यापासून मला सांगायला लागेल. आज जे बोललोय ते सगळ्या गोष्टी कव्हर करू पहिले. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं बघा की इथं अनचेक्ड एक्सेप्शन्स आहेत आणि चेक्ड एक्सेप्शन्स आहेत, हे आपण बघितलं होतं. जर इथे तुम्हाला आठवत असेल की हे आधी हे टाइप्स वगैरे काढून टाका. एक्सेप्शनचे खूप खूप टाइप्स आहेत. तर आपण एक्सेप्शन बघितलं होतं, तर एक्सेप्शनचे दोन टाइप आहेत, चेक्ड आणि अनचेक्ड. तर अनचेक म्हणजे काय, जे आपल्याला हँडल करायचे ट्राय आणि क्लॅच ब्लॉक करून. आणि चेक जे आहेत ना, ते कंपायलरनी ऑलरेडी हँडल करून ठेवलेत, फक्त आपल्याला कंपायलरकडे ते फेकायचे आहेत की बाबा तू कर बाबा हँडल, मी नाही करत आहे. तर हे जिथे असतात, मग तिथे आपल्याला एक कीवर्ड येतो, तो म्हणजे थ्रोज नावाचा कीवर्ड वापरायला लागतो. जेव्हा आपल्याला हे कंपायलरकडे फेकायचे असतात, ठीक आहे, तेव्हा आपल्याला काय करायला लागतं, तर थ्रोज नावाचा कीवर्ड वापरायला लागतो. आणि मग आपण काय करतो की कंपायलर म्हणतो की हे मी नाही करत आहे, हे तू कर. मग कंपायलर ते त्याचे त्याचे हँडल करतो, कारण त्याच्यासाठी आपल्याला ट्राय आणि क्लॅच लिहायची गरज लागत नाही. कंपायलर ते हँडल करतो. ठीक आहे, तर हे आपण करू शकतो चेक एक्सेप्शन साठी, की जे ऑलरेडी त्याने हँडल करून ठेवलेत. ठीक आहे, तर एक सिंपल उदाहरण तुम्हाला दाखवतो की जेव्हा आता याच्यामध्ये बघा, इथे मला वाटतंय की इथं मी थ्रेड डॉट फ्ली वापरतोय. हम्म? हे आपण वापरले आधी. ठीक आहे, आणि इथे मी एक 3000 मिली सेकंद म्हणजे 3 सेकंद थांब असं सांगतोय. हम्म. आता बघा, एक उदाहरण दाखवते फक्त मी तुम्हाला चेक एक्सेप्शनचं. तर आता बघा, इथे जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा काय येते बघा, अनहँडल एक्सेप्शन टाईप इंटरप्टेड एक्सेप्शन. अनहँडल एक्सेप्शन टाईप इंटरप्टेड एक्सेप्शन. तर आता हे जे इंटरप्टेड एक्सेप्शन आहे ना, ते काय आहे, तर कंपायलरनी ऑलरेडी हँडल करून ठेवलंय. हे चेक एक्सेप्शन आहे, म्हणजे एक्सेप्शनची जर तुम्ही टाईपच्या लिस्टमध्ये गेलात, तर चेकच्या लिस्टमध्ये तुम्हाला हे इंटरप्टेड एक्सेप्शन मिळून जाईल. ठीक आहे, त्याच्यामुळे जर हे अनचेक्ड असतं, तर तुम्हाला काय करायला लागलं असतं, तर ही लाईन रिस्की बनली असती. मग तुम्हाला हे अनचेक्ड आहे बोलल्यानंतर तुम्हाला इथे ट्राय ब्लॉक टाकून त्या लाईन मध्ये करून तो परत कॅच करायला, इथे तुम्ही ट्राय ब्लॉक टाकला असतात आणि या लाईनला याच्यामध्ये तुम्ही घेतलं असतं. ठीक आहे, असं घेतलं असतं आणि मग तुम्ही कॅच टाकला असतात. असं तुम्ही आता पण करू शकता, पण आता करायची गरज नाहीये, कारण ऑलरेडी हे एक्सेप्शन आहे ना, हे आता तुम्हाला स्वतःला हँडल करायची गरज नाही. हे कंपायलरने हँडल करून ठेवलंय, फक्त तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवायचंय. मग तिथपर्यंत पोहोचवायचं म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तर एक थ्रोज वापरायला लागतो आणि त्या एक्सेप्शनचं नाव द्यायला लागतं. पण हे तुम्हाला पण करायची गरज नाही पडत. ठीक आहे, तुम्ही फक्त काय करायचं, तिथं कंट्रोल न्यायचा आहे बघा, इथे कंट्रोल न्यायचा आणि इथे बघा अनहँडल एक्सेप्शन टाईप इंटरप्टेड एक्सेप्शन आलं. तर दोन ऑप्शन देतोय, की तो म्हणतो की तुम्हाला हँडल करायचं असेल तर सराउंड विथ ट्राय कॅच ब्लॉक करा. ठीक आहे, मग असं जरी केलं तरी बघा तो काय करतो, सराउंड विथ त्याला ट्राय कॅच ब्लॉक करतो, हे एक्सेप्शन हँडल करतोय. कारण त्याला माहिती आहे की कसं हँडल करायचं. आणि तो काय म्हणतोय की आता तसं नाही करायचंय, तर मग त्यांनी दुसरा ऑप्शन दिलाय की ऍड थ्रोज डिक्लेरेशन. ऍड थ्रोज डिक्लेरेशन. तर फक्त तुम्ही आता याच्यावर क्लिक करा, याच्यावर क्लिक करण्याआधी थोडं वरती ऑब्झर्व करा ही मेथड कशी आहे बघा. ठीक आहे, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेथड आहे, ती मेथड इथे संपते. आर्क्सला संपते, इथे मेथड संपते, नीट लक्षात ठेवा. आणि इथून ओपनिंग ब्रेस सुरू होते. आता आपण जेव्हा हे करू तेव्हा इकडे थ्रोज ही मेथड आहे ना, ती काहीतरी फेकेल इंटरप्टेड एक्सेप्शन कडे, जे ऑलरेडी हँडल्ड आहे. तर तो थ्रो कीवर्ड तिथे आपण वापर, म्हणजे आपण मॅन्युअली असं टाईप करू शकतो इथे. म्हणजे ऍक्च्युली थ्रो कीवर्ड करणं म्हणजे काय, तर मॅन्युअली इथे लिहिणं की थ्रोज हे कंपायलर तू हँडल कर, असं आपण थ्रो करतो कंपायलरकडे. ठीक आहे, पण आपण आता डायरेक्टली इथे जरी करतो तरी ती गोष्ट कंपायलर ऑटोमॅटिक करतोय इक्लिप्समुळे. तर बघा, सराउंड बी आपण काय करतो, ऍड थ्रोज डिक्लेरेशन आहे, तर मी फक्त क्लिक केलं आणि इथे आपोआप बघा थ्रोज इंटरप्टेड एक्सेप्शन असं ऍड झालं आणि ही इकडले एरर गेली. म्हणजे हे एक्सेप्शन आपण कंपायलरकडे फेकलं की बाबा हे इंटरप्टेड एक्सेप्शन आहे, हे मी तुझ्याकडे फेकतोय, तर तू हँडल कर. मग ते त्याचं त्याचं तो बघून घेतो कसं हँडल करायचं. कळलं? तर ह्याला म्हणतात चेक एक्सेप्शन हँडल करणं. आता मी एकदम बेसिक तुम्हाला सिंपल गोष्टी सांगितल्या की ज्याच्यातनं तुम्हाला एक करून बघता येईल आणि सिंपल करून दाखवता येईल. आपला मेन पॅटर्न काय आहे की
इंटरव्ह्यूअरला त्याचे कोड सिंपल सिंपल करून दाखवणं आणि फ्रेमवर्क मधला कुठला इश्यू न आणणं. त्याच्यामुळे असं सिंपल मधून करा, म्हणजे तुम्हाला उद्या थ्रोज दिसला तर तुम्हाला कळेल की काय अर्थ आहे. ट्राय क्लॅश दिसला तर तुम्हाला अर्थ कळेल का वापरलाय, कुठे वापरलाय. म्हणजे तुम्हाला ऍप्लिकेशन करता येईल असं करा. जास्त कॉम्प्लिकेटेड मध्ये त्याचे 100 टाईप पार्ट करत बसू नका. ठीक आहे, त्याच्याने तुम्ही आणखीन कन्फ्युज व्हाल आणि आणखीन कठीण वाटेल गोष्ट, आणि हे ऍप्लिकेशन करण्यापासून लांब जाल. ते प्रॅक्टिस करून नाही बघतात आणि त्याचे 30 एक्सेप्शनचे टाईप पार्ट करत बसतात पोरं. ते आपल्याला लागतच नाही, जेव्हा डेव्हलपर्सला लागतात. त्यामुळे नको त्या पार्टमध्ये तुमचे एफर्ट्स वेस्ट करू नका. जे आपल्याला लागतंय त्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. तर हे होतं काय आपण बघितलं तर चेक एक्सेप्शन कसे हँडल करायचे. तर हे सिंपल आहे. आता तुम्ही Eclipse मध्ये हे जे तुम्ही करताय ना, ऍज इट इज जरी तुम्ही जेन्युअनली यांना सांगितलं की मी असं असं करतो, तरी त्याला कळतं बाबा तुला काम केलंय आपण, हे त्यांना कळतं की आपण कसं हँडल करतो. कारण Eclipse वर असंच हँडल केलं जातं. कोण तिथे थ्रोज टाईप करत नाही बसत. पण तुम्हाला माहिती पाहिजे की ते कसं होतं. ठीक आहे, तर आपण चेक आणि अनचेक दोन्ही बघितले. आता आपण आज थांबू आणि पुढल्या वेळेला आपण फक्त आपला आता फायनली ब्लॉक राहिलाय. त्याचा मी अजून इथे कुठं उल्लेख केला नव्हता, त्यामुळे मी आज तो घेतला नाही. अं, आधी मी थ्रोज घेतलं, म्हणजे चेक घेतलं. फायनली ब्लॉक आणि मग थोडेसे याचे परम्युटेशन, थोडेसे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विचारले त्याच्यावर, ते बघू. म्हणजे आपलं एक्सेप्शन हँडलिंग संपेल. मग मला वाटतं आपलं सुपर राहिलंय आणि आपलं राहिलंय रॅपर क्लासेस, ते करू आणि सेलेनियमला सुरुवात करू. ठीक आहे, आणि मग बाकीचे काही इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आणि जे काय आपलं राहिले जावाचं ते आपण एंडला, आणि जावाचे जे ऍप्लिकेशन्स आहेत ते मध्ये मध्ये सेलेनियम मध्ये येतच राहतील, ते आपण करत राहू. ठीक आहे. तर हे होतं तुमचं एक्सेप्शन हँडलिंगचं बेसिक्स, कसं हँडल करायचं. काय डाऊट असेल तर विचारा. अजून पार्ट बाकी आहे फायनली, आणि मी मल्टिपल कॉम्बिनेशनचे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स नाही गेले त्याच्याबद्दल नका विचारू. आतापर्यंत जे सिम्पल हँडल करणं असेल त्याच्यात जर डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे. अजून करतो की काय तुम्हाला समजलंय. तर भेटू मग आपण पुढल्या सॅटर्डेला मॉर्निंग 8 AM. चालतंय, काळजी घ्या सगळ्यांनी. बाय. बाय, थँक्यू.